गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या वतीने 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी 5 दिवसीय पलाशमणी सरसभव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायक्राम भेंडारकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगनाथम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनास भेट देऊन उमेद अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करून बचत गटांना उद्योगास प्रोत्साहित करावं अशी विनंती उमेद विभागांतर्गत करण्यात आली। या प्रदर्शनातील गोंदिया जिल्ह्यातील पलाशमणी सरसमध्ये ग्रामीण भागातील 125 स्वयंसहाय्यता समूह सहभागी झाले असून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री प्रदर्शन भरवण्यात आलं असून गोंदिया जिल्ह्याचा वैभव म्हणून ओळखली जाणारी गोंडी चित्रकला, महिलांनी स्वतः निर्मित केलेल्या हँडमेड वस्तू आणि आदिवासी बांधवांनी जंगलातून गोळा केलेल्या रानमेव्यापासून तयार केलेलं खाद्य सामुग्री, महिलांनी स्वतः तयार केलेल्या खाद्य सामुग्री म्हणजे पापड, लोणचे, बिस्किट, लाडू, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्य आणि भाजीपाला या प्रदर्शनात विक्रीकरिता ठेवण्यात आले। सोबतच महिला बचत गटांनी उमेद अंतर्गत योजनेचा लाभ घेऊन उद्योग उभारणी करून स्वतः तयार केलेल्या वस्तू विक्रीकरिता या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत। प्रदर्शनात आलेल्या लोकांकरिता चहा नाश्त्याची तसेच जेवणाची सोय देखील बचत गटांनी केलेली आहे। खाद्य सामुग्री देखील या प्रदर्शनात उपलब्ध करून दिल्या असून प्रदर्शनातील आलेले लोक खानावळीचा आनंद घेताना दिसतात। त्यामुळे तुम्ही देखील गोंदिया शहराच्या इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी भरवण्यात आलेल्या पलाशमणी सरस प्रदर्शनाला एकदा नक्की भेट देऊन बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी करून बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहित करा। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंचं पलाशमणी सरस प्रदर्शन गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण आयोजित केलेलं आहे। माझी प्रशासनातर्फे सर्व गोंदियावासियांना विनंती आहे, आवाहन आहे की आपण इथे यावं, या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात आणि त्यांचा उत्साह वाढवावा, जेणेकरून ग्रामीण भागातल्या ज्या काही महिला आहेत त्यांचं आर्थिक स्वावलंबन होईल आणि आर्थिक उन्नतीला हातभार लागेल। आपण या ठिकाणी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑर्डर स्वीकारून ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण इथं खरेदीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी फॅमिली कॉम्बोसारखा सुद्धा एक नवीन कन्सेप्ट यावर्षी आणलेली आहे की जिथं आपण आपल्याला आपल्या घरात कधी लागणारे जे काही किराणा साहित्य असेल, कडधान्य असतील, डाळी असतील की ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून पॅकेजिंग आणि निर्मिती झालेल्या आहे त्या आपल्याला खरेदी करता येऊ शकतील। त्याच्यासाठी आम्ही डिस्काउंटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, कुपन यासाठी वितरित करण्यात आलेलं आहे। माझी प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन इथं खरेदी करावी आणि आमच्या महिला भगिनींचा उत्साह वाढवावा। धन्यवाद। थँक्यू। उमेद विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रदर्शनी भरवण्यात आली आहे। किती स्टॉल्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत? नमस्कार, मी मुरुगनाथम, सीईओ जिल्हा परिषद। आमच्यासोबत आता आमचा अध्यक्ष साहेब आहे, जिल्हा परिषद सर्व सदस्य पण इकडे आहे। आजपासून 17 पासून 21 पर्यंत आपल्या गोंदियामध्ये इंदिरा गांधी स्टेडियममध्ये उमेदमार्फत आपल्याला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूचं विक्रीचं प्रदर्शन चालू आहे। त्याच्यामध्ये 125 वेगवेगळे स्टॉल आहेत। त्या प्रत्येक स्टॉलामध्ये आपल्याला घरासाठी लागणारे आणि तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू आम्ही ठेवलेल्या आहेत। त्याचे एकच उद्देश आहे की आम्ही तयार केलेल्या गावामधून आपल्या बचत गटांनी तयार केलेल्या त्या सर्व वस्तू आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, त्यांचं मार्केट चांगल्या प्रकारे मिळायला पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही केलेलं आहे। याच्यामध्ये आवर्जून नागरिकांना आवाहन आहे की आपण सर्वांनी यावं, इकडे तपासणी करावं आणि तसेच इकडे असणारे वस्तू घेऊन घ्यावं आणि तसेच आम्ही व्हॉट्सअपमार्फत सुद्धा आपल्याला ऑर्डर घेत आहोत आणि तसेच 1,500मध्ये आपल्याला घराला लागणारे 1 महिन्यासाठी लागणारे हल्दी, मिरची पावडर असं एक कांबो पण आम्ही बनवलेले आहे। ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता, ते घरापर्यंत आम्ही पण पोहोचून देणार। फक्त याचं एकच उद्देश आहे की आम्ही सर्व मिळून आम्ही आमच्या बचत गटामार्फत तयार केलेल्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि आपला बचत गट पूर्ण व्हायला पाहिजे, त्या उद्देशाने केलेलं आहे। धन्यवाद। त्यांच्या वतीने या ठिकाणी उमेदच्या वतीने या ठिकाणी पलाश महोत्सव भरवण्यात आला आहे। काय सांगाल एकंदरीतच? हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत। मुख्यतः आमच्या देशातील प्रत्येक महिला भगिनी या ठिकाणी सक्षम झाली पाहिजे, हा आमच्या सरकारचा उद्देश आहे। आणि निश्चितच आम्हालासुद्धा अभिमान आहे की गोंदिया जिल्हा उमेदच्या बाबतीत एकदम समोर आहे। बऱ्याचशा ठिकाणी मग लखपती दिदी असेल
किंवा जे विविध काही व्यवसाय असतील याच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपण बऱ्याचशा ठिकाणी प्रथम क्रमांकावर, याचा मला एक सार्थ अभिमान आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.